मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी। निदान कॉलेज सुटल्या सुटल्या कुणाला तरी फोन तरी करायचा होतास, पण वाट बघणारे घरचेच आहेत, वेळ पाहायची काही गरज नाही असं समजून तू त्यांना गृहीत धरणार असशील ना, तर ते मात्र मला चालणार नाही हा। आणि हे बघ मेघना, सगळ्यात आधी आपण घरच्यांची कदर करायला हवी, आपणच त्यांचा सन्मान करायला हवा। माझं चुकलं नाही, खरंच माझं चुकलं। विजयाताई, तुम्हाला एक सो सॉरी। तुम्ही एवढ्या प्रेमानं माझ्यासाठी गिफ्ट आणलं आणि मी मात्र खूप राग आला असेल ना तुम्हाला माझा? हो, खरंच खूप राग आला होता मला तुझा। म्हणजे मला थांबावं लागलं म्हणून नाही मेघना, माईंना थांबावं लागलं म्हणून राग आला मला तुझा। अगं आईसारखं सांभाळतात ते आपल्याला। तुला सांगू का मेघना, अशी सासू मिळणं ना हे भाग्य आहे आपलं। ती जपतात माई आपल्याला माहितीये, विशेषतः तुला। तू नको जपायला त्यांना, तू त्यांना सांगून गेली होतीस की मी लवकर येईल म्हणून, आणि तरीही आली नाहीस तू, म्हणून मला राग आला मेघना तुझा। आणि माईंनी 4-4 वेळा तुला विचारूनच हा कार्यक्रम ठरवला होता की नाही। आम्ही चिडलो होतो तरी माई तुझ्याच बाजूने बोलत होत्या। त्या म्हणत होत्या की असंच तिचं काहीतरी कारण असेल ग, येईल ती, बिचारी अडकली असेल कुठेतरी। तुला सांगू का मेघना, मला नाही आवडत अगं माईंशी कुणी असं वागलेलं, खरंच नाही आवडत, म्हणून राग आला होता मला तुझा। पुन्हा नाही होणार असं ताई। तुम्हाला कल्पना नसेल ताई, पण मी माईंकडून, तुमच्याकडून, इनफॅक्ट घरातल्या प्रत्येकाकडून खूप काही शिकते हो। कधी ना कधी मला ते प्रत्यक्ष आचरणातही आणता येईल। I'm so sorry. ठीक आहे, बेस्ट लक तुला। नाश्ता व्हायचा आहे ना अजून सगळ्यांचा? हो, मग मी करू आज नाश्ता? लगेच काय अगदी बुट्टी मारायला नकोय कॉलेजला, जायचंय ना? हो आहे माई, पण आहे अजून थोडा वेळ आहे। कर मग, आम्हाला खाता येईल असा कर। प्रयत्न करते दादा। बरं मी आले, एकच मिनिटात येते। बाहेर कुठे गेली? मला माहितीये कुठे गेले ते। कुठे? अर्चूकडे। तिला सॉरी म्हणायचं असेल ना आता।
काय ग अर्चू, पैसे हवेत का तुला? नाही नाही, पैसे नको. अय्या सतीश, काय? तू तुझ्या वॉलेट मध्ये माझा फोटो ठेवतोस? हो. म्हणजे तुला माझी आठवण येते म्हणून ठेवतोस? नाहीतर मग का ठेवायचा फोटो सांग? किती गोड. ए सतीश, ए तुला कधी कधी आठवण येते रे माझी? कधी कधी म्हणजे काय? एखादं मोठं संकट आलं की तुझी आठवण येते. या म्हणजे माझा फोटो बघून तुला धीर येतो. हे काय अर्चू, कुठलंही संकट आलं की मी तुझ्या फोटोकडे बघतो आणि स्वतःलाच सांगतो, कम ऑन सतीश, फाइट फाइट. तू अर्जुला झेलू शकतोस, जगातलं कुठलंही संकट झेलू शकतोस. फाइट फाइट. मारू नको, मारू नको, मारू नको, मारू नको. सॉरी 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 सॉरी. नाही हे रोजचं आहे. नाही, ऍक्च्युली मी कालच्यासाठी सॉरी म्हणायला आले होते. काल मला यायला उशीर झाला आणि सॉरी. असू दे अगं मेघना, तुला मुद्दाम इथे येऊन सॉरी म्हणावं असं वाटलं ना, त्यातच सगळं आलं. आणि खरं सांगू का, आम्हाला आमच्यासाठी नाही, माईसाठी जास्त वाईट वाटलं. तुझ्यामुळे ती बिचारी तोंड घाशी पडली, पण तरी सुद्धा ती तुझीच बाजू घेत होती. नाहीतरी अलीकडे तुझे लाड जरा जास्तच होतात. डास खोकला झाला. असं माझं स्पष्टच मत आहे. मला जाणीव आहे त्याची काही, बट आय प्रॉमिस यू, पुन्हा नाही होणार असं. खरंच. हे बघ अगं, उगाच आता फॉर्मॅलिटी नको करत. हा, त्यापेक्षा उशी मारायला शिक बघू तू. सतीश! बरं, मी खाली सगळ्यांसाठी नाश्ता करते, तुम्ही दोघेही या प्लीज. अरे वा 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 वा, मी तर नक्कीच येणार. नाहीतर ही मला कॉन्फ्लिक्ट देऊनच घालवणार होती. सतीश, मी आता बघणार नाही आता ती आहे की नाही. मेघना, हे आपल्या तिघांमध्येच बरं का. खाली त्याचं रिपोर्टिंग नको, नाही का? खरंच जॉईन होणार आहेस तू आज? हो, खूप बरं वाटतंय मला. अर्धा दिवस ना अगदी कोंडल्यासारखं झालं होतं. आता कसं मी माझ्या जगात जातोय असं. काय झालं? बोल ना. तुला इथे असंच कोंडल्यासारखं वाटत असेल ना मेघना? अगदीच कळलं मला ते फिलिंग. आदित्य, नाही नाही, काही बोलू नकोस. खरंच कळतंय मला. हे बघ, ऍक्सिडेंट नंतर तू आज पहिल्यांदाच चाललायस ऑफिसला. आज हा विषय हवाच आहे का? आयुष्य पडलंय त्यासाठी. आणि हो, आज प्लीज एकटा नको जाऊस बाईकवर. हवं तर आम्ही दादांना बरोबर घेऊन जा. हे नाही तर थोडं थांबतोस का तू? मी पटकन आवरते आणि मीच येते तुझ्या बरोबर. मला कॉलेजला सोड. काय लहान बाळ आहे का मी? जाईन मी एकटा. आणि तुला वेळ लागेल, मला उशीर होतोय. लगेच वरण भात लावूनच टाक. हो हो हं? हो. आदित्य, हे काय इतक्या लवकर निघालास ऑफिसला? माय ग, पहिलाच दिवस आहे ना, वेळेच्या आधी पोहोचलो तर जरा बेटर आहे. बरं थांब, सगळं तयार आहे, डबा भरून देते. ते माही थांब थांब थांब, डबा नको मला. अरे चल निघतो मी. बाईकने चाललायस तू आता? म्हणजे काय? अर्थातच. ए मग एक काम करा, अमितला घेऊन जा ना बरोबर. नाही नाही, म्हणजे अमितच म्हणत होता तसं. आणि काय ना, आम्ही तुझ्या बरोबर असलो ना की आम्हाला पण काळजी नाही ना. खरे रे. काही नको. अरे अमित दादाला दुपारी जायचं असतं ना.
एवढ्यासाठी त्याला त्रास नको उगाच. जाईन मी. बरं मेघनाला तरी घेऊन जा, तेवढीच सोबत होईल रे तुला. नाही आणि तिलाही कॉलेजला जायचंच आहे ना आता. काय चाललंय तुमचं? मला एकट्याला जाता येत नाही का? उगाच सारखं तेच तेच. बरं सांभाळून जा, शांतपणे जा बाळा. आधी ठेण्याचं बहुतेक कालच्याच गुस्सात आहे. नाही निवळलेलं दिसत नाही. तंबी एक चहा. हाय. हाय. बोलतोय माझ्याशी, पण विचारात वेगळाच आहे. मेघनाकडे पाहिलं की आता त्याचाच चेहरा येतो डोळ्यासमोर. कसा आहे पाय? बरा आहे. दुपारी जेवलास ना नीट? हो. आदित्य, आपल्यातला तणाव प्लीज बाहेर दिसू देऊ नकोस. प्लीज. आज माईंचं आणि विजयाताईंचं बोलणं माझ्या कानावर आलं. त्यांना जाणवतंय की आपल्यात तणाव आहे. चल जेवायला येणार आहेस ना? हो. आदित्य, तू अजूनही रागावलायस का माझ्यावर? कशासाठी? मी रागवावं अशी कुठलीच गोष्ट केली नाहीयेस तू. हो आणि कालचं म्हणशील तर त्याच्याशी बोलणं हे तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं हे मी समजू शकतोय. इतर कशाही पेक्षा जास्त. चल सगळे जेवायला खोळंबले असते. तिथे उशीर नको है ना? मग काय आदित्य, आज कसं काय वागला पाय? बरा वागला. खरं सांगतोयस ना? नाही बरा वागला नसेल तर परत बांधून ठेवूया. नाही नाही, हा मध्ये एकदा किक मारताना जरा त्रास दिला त्याने, पण थोडाच.
उद्यापासून येऊ तुझ्याबरोबर, तुझ्या मागे बसून, तुझा किकर म्हणून. हा काय शब्द शोधून काढलात, किकर विकर? अगं माई, जसं क्रिकेटमध्ये रनर असतो ना, तसा हा किकर. ओ, तिला कळलं बघ. आणि नाना ना एक एक वेगवेगळे शब्द असे तयारच करत असतात. नाना, तुमचा तो शब्द कुठला? बरणी. नाही नाही, अजून एक त्यात भर. नाही का, विचित्राला तुम्ही चिवित्र म्हणता. पण नाना छान वाटतं हं ते. आणि काय होतं, नंतर नंतर ना ते शब्द आमच्या पण तोंडात रुळायला लागतात. ते महत्वाचं. कसं असतं, वापरून वापरून शब्द सगळे गुळगुळीत होतात. त्यातून काही उमटे नसो, ना अर्थ, ना ध्वनी, ना रंग, ना रूप. सपाट, फ्लॅट. मग अर्थ शोधणारं मन त्या शब्दातली अक्षरं उलटी पालटी करतं आणि काहीतरी नवीन शब्द तयार करतं. कॉलेज कट्ट्यावरचे शब्द असेच तयार होतात नाही का? करेक्ट. रुटीन थोडं ब्रेक केलं पाहिजे रे. रोज रोज काय तेच 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 तेच. विंदांची कविता नाही का, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते आणि तेच ते. मेघना, तुझी परीक्षा कधी संपते? पुढच्या महिन्यात. गुड. मग आदित्य, तुझी परीक्षा संपली की तुम्ही दोघं तुमचं रुटीन जरा ब्रेक करा. आम्हा दोघांकडनं तुम्हाला 10 दिवसाचं हॉलिडे पॅकेज गिफ्ट. मला नाही जमणार नाना. अरे, सुट्टी नाही मिळणार मला. ए काय रे, आधी 10 दिवस तर होतास ना घरात. आणि आता मेघनाला बिचारीला परीक्षा झाल्यानंतर ब्रेक हवाच ना. मग काय. आणि नाहीतरी हनीमूनहून तुम्ही दोघांना जरा लवकरच परत आलात. आणि त्यात नाना स्पॉन्सर करताय, तर मग जा की. अगं नाही, पण ओ नाना, याला जर जायचं नसेल ना, तर ते पॅकेज मला द्या, मी जाते. ये हावरट कुठली. नाही अर्जू, तूच घेते पॅकेज. आदित्य, मला खरंच नाही जमणार. हे बावळट, तुला चिडवायला म्हणून म्हणाले मी. ते लहान मुलांना नाही का म्हणत, आता हे चॉकलेट माझं, तसं कळलं? हे काय घे. नाही, पण मला खरंच नाही जमणार आहे. हे काय झालं तुझं जेवण? धड 2 घासही नाही खाल्लेस तू. माई, अगं खाणं झालं होतं माझं संध्याकाळी. पोट भरलंय. सॉरी नाना. अरे चलता है, चलता है. चल. असो, आदित्यला सुट्टी मिळाल्यावर जा. काय मेघना, बरोबर ना? माझ्याही मनाची तयारी झाली नव्हती अतुला भेटण्याची. कदाचित तो कॉलेजमध्ये दिसेल म्हणून आईकडेच जाऊन बसत होते मी 2-3 दिवस. पण ज्याच्यावर तू इतकं प्रेम केलंस त्याला इतकं घाबरण्याचं काय कारण? त्याला नाही, स्वतःलाच घाबरत होते मी. कारण शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याची वाट बघत होते आणि त्या क्षणापर्यंत आम्ही जणू काही एकच होतो. त्याचं मन न बोलता मला समजत होतं.
माझ्याही मनातला लहान सुद्धा तरंग तो अचूक ओळखायचा. मला पूर्ण खात्री होती की तो येईलच, पण त्या ताटातुटीमुळे भिरभिरले मी आदित्य. मला कळलंच नाही तो का नाही आला. एका सुरात वाजत राहणारी तार अचानक तुटल्यासारखे झाले. मनात कल्लोळ साठून राहिला. त्याच्याशी काय बोलायचं, कोणत्या नात्यानं बोलायचं, तो परका आहे की जवळचा, काहीच कळत नव्हतं मला. मग म्हणजे तू त्याला समजवायला गेली होतीस? नाही, कॉलेजमध्ये अचानक समोर आला तो माझ्या. राग निवळला तुझा? कळलं की दोष कोणाचाच नव्हता. आणि तरीही तुम्ही शिक्षा भोगताय. नॉट फेअर. आदित्य तू फाईन मेघना. ज्या रस्त्यावर पाऊल टाकायला तू घाबरत होतीस, स्वतःला फेस करायला घाबरत होतीस, त्या रस्त्यावर अनावधानाने असेल पण पाऊल टाकलंयस तू.